ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए संसदीय पक्षाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत। तसंच या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। शिवाय या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल मोदींचं अभिनंदन देखील करण्यात येणार आहे। थोड्याच वेळात ही बैठक पार पडते। बैठकीला पंतप्रधान मोदी हे संबोधित करणार आहेत। आज एनडीए संसदीय पक्षाची ही बैठक पार पडते। दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या पदावर देखील आज चर्चा होणार आहे। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर चर्चा होईल। दरम्यान या बैठकीला पंतप्रधान मोदी हे संबोधित करणार असल्याचं कळतं। अगदी थोड्याच वेळात ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए संसदीय पक्षाची ही महत्त्वाची बैठक अगदी थोड्याच वेळात सुरू होते आहे। शिवाय या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींचं अभिनंदन देखील करण्यात येणार आहे। थोड्याच वेळात मोदींच्या उपस्थितीत ही खासदारांची बैठक सुरू होते। आज एनडीए संसदीय पक्षाची ही बैठक होते आणि खासदार या बैठकीला दाखल होण्यास आता सुरुवात झाली आहे। पंतप्रधान मोदी सर्व खासदारांना या बैठकीत मार्गदर्शन करणार असल्याचं कळत आहे। त्याचबरोबर मोदींचा सन्मान देखील करण्यात येणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, अगदी थोड्याच वेळात ही महत्त्वाची बैठक पार पडते। काय या बैठकीचा अजेंडा, काय घडेल? बिलकुल 9:30 वाजता ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला जाणार आहे आणि यासाठी की ऑपरेशन सिंदूर जे आहे ते यशस्वीपणे राबवलं आणि एवढंच नाही तर जगाला समजून सांगितलं की ऑपरेशन सिंदूर करणं हे का गरजेचं होतं आणि दहशतवाद खपून घेतला जाणार नाही। पहलगामवर ज्यांनी हल्ला केला त्यांना त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल, धडा दिला जाईल, हा संदेश जो आहे तो पोहोचवला आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सन्मान सोहळा सुद्धा या बैठकीमध्ये केला जाणार आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की तिरंगा यात्रा काढली जाणार आहे भाजपतर्फे आणि एनडीए तर्फे। तर या तिरंगा यात्रेमध्ये सर्वांनीच सहभागी व्हावं यासाठी सुद्धा आवाहन केलं जाणार आहे। एनडीएतील वेगवेगळे जे घटक पक्ष आहेत ते स्थानिक पातळीवर सुद्धा तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं। 10 तारखेपासून ही यात्रा सुरू होणार आहे आणि ही यात्रा जी आहे ते 15 ऑगस्टच्या नंतर पण चालणार आहे। त्यामुळे एकीकडे 15 ऑगस्ट सारखा सोहळा असणार आहे आणि दुसरीकडे ही तिरंगा यात्रा असणार आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचून तिथे देशासाठी सरकार काय करते या संदर्भाची माहिती देणं आणि ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणं हा उपक्रम जो आहे तो राबवला जाणार आहे। त्यामुळे याचा सुद्धा उल्लेख केला जाणार आहे। तर दुसरीकडे बिहारमधलं वोटर लिस्ट रिव्हिजनच्या संदर्भामधले मुद्दे असतील आणि ऑपरेशन सिंदूर वरून जे विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत तर त्यावर सुद्धा या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रहार करणार आहेत आणि त्यामुळेच या बैठकीचं महत्व यासाठीच आहे की अनेक जे संसदेचं अधिवेशन मागील 2 आठवड्यापासून विरोधक बंद पाडतायत आणि अधिवेशन हे चालू दिलं जात नाहीत। तर हा सुद्धा मुद्दा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। निश्चितच धन्यवाद रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।